लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर अखेर आषाढीपूर्वीच लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विठ्ठल मूर्तीवरचं हे 5वं लेपन असणार आहे। यावेळी प्रथमच जगभरात वापरण्यात येणारे स्टोन पावडर आणि ऑर्गॅनिक कोटिंगचा वापर केला जाणार आहे। ही स्टोन पावडर बसवल्यानंतर मूर्तीवर शेवटचं ऑर्गॅनिक कोटिंग करून लेपनाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। वर्षभरात 2.5 ते 3 कोटी भाविक देवाच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेत असतात। यामुळे मूर्तीच्या पायाची झीज झपाट्याने होत असते। त्यामुळे दर 5 वर्षांनी मूर्तीवर अशा पद्धतीचं रासायनिक लेपन करून मूर्तीचं संवर्धन करावं लागतं। श्री पांडुरंगाची जी मूर्तीची झीज होती त्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ऑर्गॅनिक पद्धतीचा लेप जो पुरातन खात्याने मान्यता दिलेला आहे आणि त्यांच्या देखरेखीखाली व वारकरी मंडळ किंवा जे वारकरी संघटना संघ आहेत किंवा मंदिर समिती आहे त्यांच्या देखरेखीखाली हे मूर्तीचं लेपनचं काम आषाढीपूर्वी करण्याचे नियोजन निश्चित केलेलं आहे। तत्पूर्वी 3 दिवस पददर्शन बंद राहणार आहे, परंतु मुखदर्शन हे चालू राहणार आहे।